महायुतीचं सरकार अजितदादा पवार यांनी जेव्हा जनतेने प्रश्न विचारला कर्जमाफीबद्दल त्यावर त्यांनी काय उत्तर दिले आपण थोडक्यात लाईव्ह मध्ये बघूया। त्या तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून ठेवा, कारण तुम्हाला माझ्या चॅनलवर अशीच नवीन पद्धतीची अपडेट मिळत राहील। चला तर मग थोडक्यात बघूया अजितदादा पवार काय म्हणाले लाईव्ह मध्ये। मी सत्तेत आलोय ना, आम्ही देण्याच्या संदर्भात नाही म्हणलेलोच नाही, लगेच देऊ म्हणलेलं नव्हतं। माझं एक उदाहरण दाखवा जाहीरनामा। मला एकच मिनिट, मला वाद घालू नका, मला जाहीरनामा दाखवा। आम्ही सांगितलेलं होतं पुढं सरकार आमचं आल्यानंतर आम्ही ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी वाढ करू। आता आमचं सरकार आलेलं आहे, पहिल्यांदा आम्हाला आर्थिक शिस्त लावायची होती, ती आर्थिक शिस्त लावण्याचं काम आणि वित्तीय निर्देशांक जे ठरवून दिलेले त्याच्यामध्ये यत्किंचितही बाजूला न जाण्याचं काम आम्ही केलेलं आहे। ज्या योजना आम्ही दिलेल्या होत्या वीज माफीची आणि आमच्या लाडक्या बहिणीची, त्या योजनांना पण भरीव अशा प्रकारची तरतूद आम्ही अर्थसंकल्पामध्ये केलेली। मेरा एक भी स्टेटमेंट निकालो, एक भी स्टेटमेंट कि मैंने ये वादा किया था, एक भी स्टेटमेंट मुझे दिखा दो। मैंने असेंबली इलेक्शन में अलग अलग जगह जाके बहुत सारे पब्लिक रैलियां ली थी। मैंने वहां मेरे कैंडिडेट के प्रचार के लिए मैं खुद गया था, लेकिन कभी भी मैंने ये नहीं कहा। लेकिन महायुति सरकार ने महायुति वालों ने जो जाहिरनामा दिया था उसमें ये था, ये सही है, उसके बारे में हम सोचकर आगे जा रहे। हमने कभी डिनाय नहीं किया है। हमारी पोजीशन फाइनेंशियली सुधारने के बाद हम आम्ही 0% व्याजाने पीक कर्ज देतो शेतकऱ्यांना। पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या मार्फत पंजाबराव व्याज सवलत योजनेच्या मार्फत आम्ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत करतोय। आज शेतकऱ्यांनी एआयचा वापर करून आधुनिक पद्धतीने शेती त्या ठिकाणी केली पाहिजे। उद्याच्याला घोषणा केल्यानंतर त्याची अंमलबजावणी पण करता आली पाहिजे। उद्याच्याला या सगळ्या गोष्टी करता येतात, पण मग विकास कामाला निधी कमी पडतोय। आज मोठ्या प्रमाणावर विकास कामाचा पण निधी कुठेही कमी न पडून देता आम्ही या योजना पुढे चालू ठेवण्याचा अर्थसंकल्प दिला।